नमस्ते मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सगळे. महा एक्झाम्स या यूट्यूब चॅनल तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर मित्रांनो, आज आपण परिसर अभ्यासातील भाग 4 यामध्ये 30 महत्त्वाच्या प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत. त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, वळूयात आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. तर आजचा आपला पहिला प्रश्न आहे, पृथ्वीचे परिवलन या पाठातील परिवलन, परिभ्रमण व दैनिक गती हे संबोध कितव्या इयत्तेतील पाठ्यपुस्तकातील आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5वीच्या पाठ्यपुस्तकात पृथ्वीचे परिवलन या पाठामध्ये परिवलन, परिभ्रमण व दैनिक गती हे संबोध आहेत. पुढचा प्रश्न, तारे, ग्रह व उपग्रह, सूर्यमाला, दैनिक गती व वार्षिक गती हे संबोध कोणत्या घटकातील आहेत. तर हे सर्व संबोध सूर्यमाला या घटकातील आहे. पुढचा प्रश्न, पृथ्वीचा पृथ्वीचा परिघ मोजण्याचा प्रयत्न कोणी सर्वप्रथम केलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे इरॅटोस्थेनीस. या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर इरॅटोस्थेनीस. पुढचा प्रश्न बघूया. राज्यातील शालेय अभ्यासक्रमानुसार 3री व 4थी या इयत्तेसाठी भूगोल हा विषय स्वतंत्र विषय नाही. या इयत्तेच्या अभ्यासक्रमात भूगोल विषयाचा अंतर्भाव कशात केलेला आहे. तर परिसर अभ्यासामध्ये केलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर काय आहे तर परिसर अभ्यास. पुढचा प्रश्न बघूया. परिसर अभ्यास विषयाच्या अभ्यासक्रमांतर्गत राज्यात कोणत्या इयत्तेमध्ये जिल्ह्याचे भौगोलिक ज्ञान दिले जाते. प्रश्न काळजीपूर्वक वाचा काय आहे. प्रश्न विचारले, परिसर अभ्यास विषयाच्या अभ्यासक्रमांतर्गत राज्यात कोणत्या इयत्तेमध्ये जिल्ह्याचे भौगोलिक ज्ञान दिलेले आहे किंवा ज्ञान दिले जाते. तर इयत्ता 3रीच्या पाठ्यपुस्तकात जिल्ह्याचे भौगोलिक ज्ञान दिलेले आहे. तर पर्याय क्रमांक 1, 3री. पुढचा प्रश्न, राज्यात 5व्या इयत्तेतील भूगोल विषय पाठ्यक्रमाचा समावेश कोणत्या शीर्षकाखाली करण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, परिसर अभ्यास भाग 1. कितवीच्या विचारले तर 5वीच्या. पुढचा प्रश्न बघूया. क्षेत्रभेट हा पाठ कोणत्या इयत्तेच्या पाठ्यक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर क्षेत्रभेट हा पाठ इयत्ता 8वीच्या पाठ्यक्रमात समाविष्ट करण्यात आलेला आहे. तर इयत्ता 8वी. पुढचा प्रश्न बघूया. स्थानिक वेळेनुसार 30° पूर्व रेखावृत्तावर रविवारी दुपारचे 2 वाजले असतील तर 15° पश्चिम रेखावृत्तावर किती वाजले असतील. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सकाळचे 11. सकाळचे 11 वाजलेले असतील. पुढचा प्रश्न बघूया. नकाशात द्विमार्गी लोहमार्ग कोणत्या खुणेने दर्शवित आहेत. तर द्विमार्गी लोहमार्ग नकाशामध्ये अशा खुणेने दर्शवतात. नकाशामध्ये द्विमार्गी लोहमार्ग या खुणेने दर्शविले जाते. पुढचा प्रश्न बघूया.
नकाशात पोलीस ठाणे कोणत्या खुणेने दर्शविले जाते? तर इंग्लिश अक्षरामध्ये PS असे या खुणेने पोलीस ठाणे असे नकाशामध्ये दर्शविले जाते. पुढचा प्रश्न बघूया. इतिहासाचे शास्त्रशुद्ध अशी पहिली रचना कोणत्या देशात इसवी सन पूर्व 5व्या शतकात झाली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ग्रीस या देशात झालेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. डॅश हा ग्रीस इतिहासाचा जनक मानला जातो? तर या प्रश्नाचं उत्तर तर मी दिलेलंच आहे, हेरोडोटस. हा ग्रीस इतिहासाचा जनक मानला जातो. पुढचा प्रश्न बघूया. कोणती संज्ञा इतिहासास लागू होईल? तर शास्त्र ही संज्ञा इतिहासास लागू होईल. पुढचा प्रश्न बघूया. एखाद्या देशाची वा वंशाची स्मृती म्हणजे इतिहास होय ही व्याख्या कोणी केलेली आहे? तर ही व्याख्या डॉक्टर राधाकृष्णन यांनी केलेली आहे. एखाद्या देशाची वा वंशाची स्मृती म्हणजे इतिहास होय ही व्याख्या डॉक्टर राधाकृष्णन यांनी केलेली आहे. पुढचा प्रश्न बघूया. इतिहास हा अतिशय व्यापक विषय असल्यामुळे इतिहासाची प्रत्येक व्याख्या डॅश वाटते. काय वाटते? तर ही अपुरी वाटते. पुढचा प्रश्न. इतिहासाचा वर्तमानाशी अन्योन्य असा संबंध आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. हे त्याचं उत्तर आहे. इतिहासाचा वर्तनाशी अन्योन्य संबंध आहे असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न आहे. डॅश या शिक्षण तज्ज्ञाने अभ्यासक्रम संघटनांचा सांस्कृतिक युग सिद्धांत मांडला? तर त्यांचे नाव आहे स्टॅनले हॉल. स्टॅनले हॉल या शिक्षण तज्ज्ञाने अभ्यासक्रम संघटनाचा सांस्कृतिक युग हे सिद्धांत मांडला. पुढचा प्रश्न. इतिहास हा विषय कोणते शास्त्र आहे? तर हे सामाजिक शास्त्र आहे. इतिहास हा विषय सामाजिक शास्त्र आहे. पुढचा प्रश्न. डॅश या विचारवंताच्या मते थोर व्यक्तींची चित्रे म्हणजे इतिहास होय. कोणाच्या मते? तर कार्लाइल यांच्या मते थोर व्यक्तींची चित्रे म्हणजे इतिहास होय. पुढील प्रश्न बघूया. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कोणत्या वर्षी प्रस्तुत झाले? तर आपणा सर्वांनाच माहिती आहे 1986 साली राष्ट्रीय शैक्षणिक धोरण प्रस्तुत झाले. तर उत्तर आहे 1986. पुढचा प्रश्न बघूया. डॅश सिद्धांतानुसार ठरलेल्या वार्षिक इतिहास आरंभापासून शेवटपर्यंत शिकवायचा असतो? तर कालक्रमानुसार. उत्तर आहे कालक्रम सिद्धांतानुसार ठरलेल्या वर्षात इतिहास आरंभापासून शेवटपर्यंत शिकवायचा असतो. पुढचा प्रश्न बघूया. शालेय अभ्यासक्रमातील इतिहासाचे महत्त्व कशावरून स्पष्ट होते? तर वरीलपैकी सर्व. कोणकोणते? तर विद्यार्थ्याची स्मरणशक्ती व कल्पनाशक्ती वाढते. विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास घडून येतो. विद्यार्थ्यात देशप्रेम व देशभक्ती निर्माण होते. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूया.
डॅश समताधिष्ठित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम तयार होऊन अंमलात आणला गेला कोणत्या वर्षी? त्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1995 बरोबर 1995 साली समताधिष्ठित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम तयार होऊन अंमलात आणला गेला. पुढचा प्रश्न, डॉक्टर जोन्सच्या मते इतिहास म्हणजे जीवनविषयक अनुभवांची डॅश होय. तर जीवनविषयक अनुभवांची परोपकारी खाण होय. डॉक्टर जॉन्स यांच्या मते इतिहास म्हणजे जीवनविषयक अनुभवांची परोपकारी खाण होय. पुढचा प्रश्न, भारताचा मध्ययुगीन इतिहास प्राथमिक स्तरावरील कोणत्या इयत्तेतील अभ्यासक्रमाच्या पाठ्यक्रमात अभ्यासला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7वीच्या. पुढचा प्रश्न, इतिहासाचा अभ्यास आणि मनुष्य चिकित्सक बनून त्याची कशाची वृत्ती वाढते? तर संशोधक वृत्ती वाढते. त्या प्रश्नाचं उत्तर आहे संशोधक. पुढचा प्रश्न बघूया. एखाद्या विशिष्ट पद्धतीने एखाद्या विषयाची मांडणी म्हणजे रचना होय. एखाद्या विशिष्ट पद्धतीने एखाद्या विषयाची मांडणी म्हणजेच रचना होय. पुढचा प्रश्न आहे, अनेक लाकडी ओंडके एकमेकांना बांधून नदीतून सामानाची ने-आण करण्यासाठी कशाचा उपयोग होतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तराफा. पुढचा प्रश्न, सारा म्हणजे शेत जमिनीवरील डॅश होय. तर सारा म्हणजे शेत जमिनीवरील कर होय. पुढचा प्रश्न, मुसलमान धर्माचा संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या गादीवर येणारा सुन्नी पंथाचा प्रमुख म्हणजे धर्मगुरू होय. तर मित्रांनो, तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला तर मित्रांनो, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.